अध्यक्षांबद्दल जे बाहेर वक्तव्य केलं ते माझ्याच मनाला पटलं नाही आणि म्हणून अध्यक्षांनी तशा प्रकारची काही जोरजबरदस्ती केली नाही। किंबहुना अध्यक्षांनी थोडीशी या विषयामध्ये संयमाचीच भूमिका घेतली। आशिष जे शेलार माझे मित्र आहेत त्यांनी अतिशय त्या ठिकाणी समंजसपणे भूमिका मांडली आणि म्हणून त्या सगळ्याचा आदर इवन अजितदादा समोर बसले होते, अजितदादा किंवा चंद्रशेखर बावनकुळे साहेब बसले होते, त्यांच्या चेहऱ्यावर मला भाव दिसत होते की भास्कररावांच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये असे चेहऱ्यावरचे भाव दिसत होते कोणाला दादा, आणि म्हणून मी त्या ठिकाणी माफी मागितली आणि हा विषय संपवला। जाधव साहेब एक महत्त्वाचा विषय आहे की विरोधक म्हणून येणार नाही बा, पुढच्या अधिवेशनाला मी येणारच आहे। पण सत्ताधारी म्हणून येणार, आता सत्ताधारी येणार की विरोधक येणार हे नियतीच्या हातामध्ये आहे, माझ्या हातामध्ये काय आहे? माझ्या हातामध्ये काहीच नाही। काल जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवल्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। जितेंद्र आव्हाड यांनी काल पोलिसांची गाडी अडवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या चांगले बोलले म्हणतात ते, चांगलं बोलले। कॅमेरा खाली घे ना, अरे आताच येतो, आता सांगा। आणि म्हणून चोर सोडून संन्यासाला धरायची अशा प्रकारची जर पद्धत असेल, काय समजलं तर त्याला जर जितेंद्र आव्हाड तरी कसं सुटणार? त्यांच्यावर पण कारवाई होणार। पण आव्हाड त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली, ताब्यात घेतलं होतं म्हणून आंदोलन करत होते। त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं ना की चोर सोडून संन्यासाला पकडलं, कारवाई आहे, संपलं का? धन्यवाद।